देवाची आता ते पण बघायचं आता देवीची पूजा करा देवीच जमून देईल आता हा 1 मिनिट सांगतो ना आजी कोण लग्न बोले त्यांना सांगा दारवा सोडा पाहिजे म्हणजे पेटणं त्यांचं पण जमत नाही घेत नाही त्यांचं जमत नाही हा त्यांचं नाव करा येत नाही त्यांचं जमत नाही ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे का कोणी आताची सिस्टम काय आहे माहितीये का गव्हर्नमेंटला आहे का पहिला विचारायचं ऐका ज्याला खरंच जमवत असेल ना त्यांनी देवीला येऊन साखर घाला देवी तुमची नावसाची ऐका ना कोणाला जर लग्न करायचं असेल ना देवीला येऊन नवस मला कोणी बोल देवीला सांगा का देवी माझं एवढ्या दिवसात जमला एवढ्या दिवसात असं आहे मी तुला एवढा नवस बोलेल
नाही समजत. समजत नाही. नाही ना. समोर कुठला कलर येतोय? डोळे बंद करा. वाय माझ्या छंदाला गोतल्या ग. घ्या छंदाला ग. छंदाच्या बाहेर छंदाच्या एक साथी असा घ्या. सजनी बहिणी बाया ग बाया, सजनी बहिणी बाया ग बाया, अनाथ बंधू राया ग.
बाकीचे खाली बसा हो माता मावल्यांना खाली बसा ब्लॉग संपतील का नाही ब्लॉग बोलून संपतील का नाही या बसून चला बाकीचे बसा बरं खाली त्याच्या पत्रावली वाडा शिल्लक जेवतील पण आता काय दोन उडकी पाहिजे आनंदाने आला आनंदी आनंद झाला चला बाळाची वारी असते 5 मिनिटं घ्या बाळाच्या वारीसाठी 5 मिनिटं दिले जाते चालतील ना झालंय चला देवीच्या पुढे बाळाची वारी असते आणि 5 मिनिटं घ्या मान घ्यायचा आपलं जास्त ताल करायचा नाही 5 मिनिटात आपलं लेणं घ्यायचं आणि शांत व्हायचं कोणी शांत करणार नाही स्वतःनी शांत व्हायचा पहिला झाडाचा सांभाळ करायचा नंतर मग दुसऱ्याचा 5 मिनिटं घ्या वारी बाळाची वारी असतील ती घ्या सगळ्या गावांना आमंत्रण त्या बाहेरच्या घ्या सगळी मिक्स गाणी घ्या कोणाला आरती करू नका फक्त मानपान घ्या मंडळाचं लेणं घ्या आणि शांत व्हा बाहेरच्या साठी होती अगं हळू 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 चल ग काळू नारळी वनात
नेक्स्ट महादेवाचं घ्यावं एक महादेव का महादेवाला बोलव जरा. महादेव मंदिरात बसलाय ना, मग गाणं झालं पाहिजे ना. शिवशंकर आपला भरवा महाराज नवरा देवा.
विचारून घ्या कोणता देव आहे नेमकं. नावाची गर्जना करा. नाणी विचारावा. क्या विचारून घ्या. तुमच्या नावाची गर्जना करा. विचारावा. देवा तू कोण आलाय? काय रे देवा? बोला आता. सांग ना. सांगा लवकर. देवा नाही सांगायचा का रे बाबा रुसलाय? सांग नाव तर सांग, मग बघू का रुसलाय का. आपण बाबाला मानपान देऊ शकत नाही ना. देवा सांग रे देवा, नाव सांग लवकर देवा. सांग रे देवा, कोण आहे, काय आहे, कुठून आलाय? देवा लवकर. टाइम नको देवा, पटापट पटापट जरा. आता टाइम नाही राहिला देवा. बोला काय नाव काय देवा तुझा? बोला देवा. हा बोला. बोला लवकर. देवाला तोंड आहे ना. बोला लवकर. बोला बरं. नावाची गर्जना द्या बरं. आम्हाला माहिती आहे पण बाकीच्या कळलं पाहिजे ना. देव असेल तर बोलल देव. हा. देवा जाऊ नका, जरा विचारायचं आम्हाला. देवा तुला हिंदीत विचारू का? हा बोला देवा कोण आहे? कुठल्या भाषेत विचारू सांग. क्लासेस केलाचे तुम्हाला? कुठली हाँगकाँग? बोल देवा बोल लवकर. नाही बोलायचं का? का काय झालंय? तुझं काय मानपान केला नाही म्हणून? हा काय रे देवा? चल तुझं नाव तर सांग, बघू मग नंतर तुझं मानपान द्यायचा काय करायचं द्या. बोल कोण आहे, काय आहे, काय मानपान. नुसतं हलून काय नाही देवा, बोला पटापट. करा नावाची गर्जना. बोला देवा कोण आहे? आम्हाला माहिती मग करा नावाची गर्जना. मानपानासाठी रुसलं तर मग आलं का त्याला? नाही का? काय मानपान पाहिजे देवा? मग आता सांगा, नावाची गर्जना करा, काय मानपान पाहिजे ते बोला. नाही तर याचाच नव्हता नाही का? आता आलं. बोला देवा. बोला देवा. नावाची गर्जना करा. काय पाहिजे? हा. नाही, आधी नाव सांगा आधी नंतर नाव सांगा मग तेव्हा मी मला. बोला नाव सांगा, काय मानपान पाहिजे ते बोला. हा तर तुम्ही नावच नका घेऊ मला मानता द्यायचं आम्ही. लाडू देवा बोला पटकी. देवा आपल्या नावाची आपण गर्जना करा, सगळ्यांना कळलं पाहिजे. आम्हाला नाव पाहिजे देवा. बाकीचे बदनी काय खेळ काय नाही. पण जमल का? देवाचा कार्यक्रम आहे तिथं हा. देवाने नाव घ्यायचा. हा गजर देताना नाव द्याल. तुम्हाला गर्जना पाहिजे का? गजर पाहिजे का? गजर हा गजर मध्ये नाव द्याल देवा. कोणता गजर पाहिजे? कोणता गजर द्याव? आय डोंट नो. I don't know your पंचायत. देवीचा देव का देवाचा देव? घे देवाचा देव, चोरोबाचा देव, देवाचं माहिती. वाघोबाचा देव, म्हसोबाचा देव, कबूताचं देव. तमुंजाचा देव. बोल. टमाटाचा देव, चोरोबाचा देव. नको देव चोरोबाचा. हा देव चोरोबा येतो मग नावाची गर्जना करणार. मुंडी हलवून नको देवा, तोंडातून सांग. कोकणचा राजा कोण आहे माहितीये का?
कोकणचा राजा कोण? कोकणचा म्हणजे आपल्या कुलाचा रक्षकच होय. हो असं नका हो. अहो असाची गंमत नाही. कोकणचा राजा कोण? हो जोपर्यंत येईल तोपर्यंत आपलं कुल सिद्ध होतच नाही. प्रत्येकाच्या कुळामध्ये बसलेला आहे तो. बोल देवा चल. चरोबा देव हा आपला कोकणचा राजा, म्हणजे आपल्या गादीचा कायकांचा रक्षक तो असतो. ज्याच्या कुलामध्ये चरोबा देव आहे तो त्या गादीचा रक्षक. बोल देवा बोल लवकर. आपण जेव्हा जेजुरी तुळजाभवानीला देव घेऊन जातो ना, तेव्हा आपल्या गादीचा रक्षण कोण करतो? तो चरोबा देव. पहिले त्याचा मानपान करतो ना आपण. हवा आली तिकडच ती. गरम होत म्हणून पाठवले देवाने तिकडून. कोकणचा राजा बोललो ना. हा आले आवाज. मग हवा त्यानेच पाठवली ती. मी एकदा घे चिरोबाचा गाणं. एकदा घेऊ का? चरोबा देवा लवकर. तुमच्यासाठी का? हा, घे. कसरे ओळखावं देवा तुला, कसरे ओळखावं आणि कसरे ओळखावं देवा. बाकी शांतपणा सगळीकडे बसा. खाली बसा. विचारा विचारा देवाला. शांत बसा तुम्ही सगळीकडे. बोला ना, कोण आहे? बोल. नावाची गर्जना कर. कोण आहे? नावाची गर्जना. कोण आहे? हे नाव नाही, नावाची गर्जना हो, कर. बाकीचे खाली बसा. बोल कोण आहे? खाली बसा. हा? कोण आहे? नाव सांगितलं पाहिजे. बोला. नाव कोणाचं घेतलं बोला आता. बाकी खाली बसा. कोण आहे? ए, खाली बसा. बस खाली. कोण आहे? देवा कोण आहे? बोला लवकर. नाव घ्या. देवा कोण आहे? बोल पटकन. देवा कोण आहे? आले वेतन वेतन आले वेतन वेतन.
देवा हात नाही लावायचा, पहिले नावाची गर्जना गेलाच ना त्याच्यावर. तू कोण आहेस आणि तुला कशाला पाहिजे ते सांग, पहिले तुझं नाव सांग मग हात लाव. कोण आहे तू? बोल तुला कशाला पाहिजे ते? बोल लवकर, कोण आहे बोल पटापट. देव का एवढा टाइम लावतो का? असू दे ना रुसलेला. बोल पटकी. बोल देवा, तेव्हा तुझा मानपान चालला. बोल. रस्ता द्या, रस्ता करा. हे जाऊ नका आता. तुझं मानपान इथून द्यायचं झालं देवा, मान्य करायला लागेल तुला. तू आलायस ना, तुझ्या नावाची गर्जना कर. कर आता तुझ्या नावाची गर्जना. बोल, काय रुसलाय? कर नावाची गर्जना. काय पाहिजे मग तुला? लवकर देवा. हा? मला पाणी पुढे जायचं का तुला? मानपान नाही घ्यायचं तुला? आधी नाव सांगू दे, मग त्याला त्या पाहिजे का मग विचारू. नाव सांग पहिले. तेव्हा तसा चाललं गेल. चालला लगेच तिकडे ठेवलाय लगेच त्याच्यावर. नाव सांग. बोल, कचेरी आलाय ना तू? कर आता नावाची गर्जना, नाही तर मग भूतेश माग सारा. अजून आता या काही लवकर. अरे कसं रे वय कामा देवा तुला कसं रे वय कामा. आता तुझं मानपान तिथं पोहोचलाय. बोला देवा. बोल नावाची गर्जना. एवढा वेळ नाही लागत. तुला मानपानाला काय सोना पाहिजे कर द्यावा? दिलं ना मानपान, रागात बघायचं नाही. नाव घे, मला रागात बघ. नाव घे. रागात बघता येत आहे, नाव नाही घेता येत. मुका आहे का तू? वाचा नाही का? हे नाव ना तुझं मानपान घे. बोला देवा. आनंदाने नाव घे आणि घे तुझा मानपान. कर नावाच्या गर्जना. कर लवकर 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 देवा नावाची गर्जना. देवा शांत तुम्ही. नावाची गर्जना कर देवा. एवढ्या आनंदात आलाच, आनंदात खेळलात ना, माझा काढा नावाची गर्जना. तुझं मानपान पण पोहोचला. देवा शांत राहा तुम्ही. याला घ्या, याला घ्या. देवा तुम्ही शांत. आहे तो पण नावाची गर्जना देण्याचा त्याला कसा देवा पण. जेव्हा करा नावाची करशील का गर्जना. नावाची गर्जना करा ती. बोल देवा, एक चान्स. पाहिजे का देवा तुम्हाला? एक चान्स तुला गाण्याची देतो. चल. पण तोंडाने सांगा, मान हलवू नको. काय पाहिजे का? देवा तुला एक चान्स लास्ट देतो. जर नावाची गर्जना नाही दिली तर आल्या पाहिजे परत जायचं तुम्ही. मानपान नाही ना तुला. काय मानपान राहिलंय का? खरंच तू सत्याचा कोकणचा राजा अशी कळशील. या कुटुंबाकडून पूर्ण फुलाची पाकळी तुम्हाला दिलेली. गावदिनीचा कार्यक्रम आहे. शिवारामध्ये सगळ्यांना मानपान दिलाय. जर चुकून कुठला राहिला असेल त्याच्यावर झाला आहे पण त्याने भेटा. तू नावाची गर्जना कर ना, मग बघू ना तू कुठला आहे. देवा जे मानपान दिलं जाईल त्याचे समाधान मानाचा. कुळात नावाची गर्जना कर. एक मिनिट तू कुळातला आहेस का शिवावरचा आहेस ते आम्हाला माहित पाहिजे ना. तर तुला पैसे द्या देव. तुझ्याशी ना मागशील, कोण देईल? आधी नावाची गर्जना कर. तर शिवार तुमच्या 12 गावाचा आहे. एक कतरपाडा गावावर कशाला देईल? तू नावाची गर्जना कर, मग बघू आपण काय पाहिजे. बोला देवा. कोण आहे कोण नाही नारळाचा मानपान दिला आम्ही. जर चुकून बघून कुठे शिवावर राहिला असतील नावाची गर्जना कर. चल तरच मी तर मग कुठला आहेस त्या सांग. हे गाणं घ्यावं नाश्ता. चला बोला. चोरवा देवा ये लवकर आहे रे लवकर. गाव फिरत गेला. चोरवा देवा ये लवकर आहे रे लवकर. गाव फिरत गेला. बोला बोला.
देवा लवकर देवा नावाची गर्जना नावाची गर्जना कर. कर लगेच तुला भेटेल लगेच भेटेल कर नावाची गर्जना कर लगेच द्या तुला आम्ही. बोल झाडाला त्रास नको द्याव तुला नसल करायची तर निघून जा देवा झाडाला त्रास नको देवा करायची का गर्जना? झाड बारीक आहे अजून झाडाला त्रास नको द्यावा नावाची गर्जना नसल करायची तर निघून जा आलाय आनंदाने त्याच्या अंगात खेळाचे तर नावाची गर्जना कर तुझा मानपान घे नाही तर झाडाला मोकळा करणं निघून जा जिथून आलायस तिथून तू कोण आहेस काय ते आम्हाला माहिती आहे तुला नारळाचा मानपान दिलाय नसल झाडाच्या अंगात खेळा तर निघून जा सर झाडाला त्रास द्यावा नको तुझा तू निघून जा नाही तर नावाची गर्जना कर तुझा मानपान तिथं समोर ठेवलाय घे चला देवा गर्जना देवा नावाची गर्जना बरं, नावाची गर्जना कर. कर तेव्हा शांत व्हायचं शांत व्हावा लवकर नाही करणार लवकर नाही करणार त्याला एवढे या केले ते तो गर्जना करील का त्याला एवढं या बसल्यात बिसल्यात त्याच्या अंग हो तो नावाची गर्जना करील नाही नाही नाही. मग? म्हणून तर म्हटलं चल म्हणा. जागेवर देवा आता चला शांत करा. कोण आहेस त्या माहीत झाला चला आता आरती घ्यायची आपल्याला. नंतर चोरवाचा एक गजर. एक चोरोबर गावाला बरं मोकळा कर. चल जागेवर पूर्ण मोकळा कर गावाला. चल ओके. मोकळं वाटतंय ना? तेव्हा तो मोकळा करायचा लगेच जाणार नाही. बघ माझ्या. डोकरचा येडा न पोकळचा चेडा शिवभोळा मल्ला मली मल्याला केलंय ठार बोलाय
जेव्हा करा तुम्ही तरी हे बस बोला देवा एवढं छक्क्या तोडून आलेत तुम्ही करा करा हा करावं देवा बोला कोणाची बस रे सावळे करा बरं कोण आहे बोला देवा कोण आहे करा नावाची गर्जना बरं एवढं जोरात देव आलं हा काय दिसतंय का काय दिसतंय समोर बघा जरा देव दिसतात देवी दिसतात दानव दिसतात कलर कुठला दिसतो कलर देवाची टिंगल कार्यक्रम चालू असताना मजा केली होती का तुम्ही मागाशी केली होती का नाही हा मजा केली होती ना ती मागाशी कधी कार्यक्रम चालू असताना केली होती काहीतरी बोलले होते ना बसता बसता म्हणजे बसतं असं झालं बसता बसता हा मग झालं होतं ना काहीतरी मजा करून ही सगळी बसली द्या. हा मग त्याचा धक्का दिला ना त्याला. ते त्यांनी झटका दिलाय बघा टिंगल करण्याचा परिणाम तुला साधा सुद्धा आहे का असा? मी केलं धर्माचं. केलं. मगाशीच केली होती ना कार्यक्रम चालू असताना तर त्याचं जेव्हा त्याला बोलवलं ना आपण त्याच्या नावाची गर्जना केली तेव्हा त्यांनी त्याला त्या झटक्यामध्ये याला उठवलंय हा ते अंगात आल्यासारखं केलं तो झटक्यात आला ना तर वळला पहिला माग ग्लास घे थोडासा. ग्लास घे, ग्लास. ग्लासमध्ये घे. म्हणून टिंगल करू नका हा, घे. का अंगात वारी नव्हती आली त्यांच्या पण झटका दिला होता त्यांनी पण दाखवून दिलं मी पण बाप आहे हे पाटा खाऊ. महाराज त्यांना शांत करा कथाचे गजर एक घ्याव त्याचा नवीन गाणं घ्याव देवाला नवीन नवीन घ्यायचं अहो गाणे संपले तुमचा देव बोल ना एक नाही घेतला अजून पण हा एक गाणं अजून पण बोलला अख्ख्या कार्यक्रमात कोणता सांगतो ना मी तुला थांब ना त्याचा होते ना जेवण झालं बाबा आता. बघ तू पण बोलशील खरी महाराज खरीच सांगितलं महाराजांनी बरं, बरं. शिस्त आहे, लक्षात बोला. आहे. आपली सुभाव घ्या. हे पुढच्या देवाला विचार नाही त्या देवाला गेला देव देवाला शांती द्या गेलं का चल जागे हो घे मोकळा तिकडं बंडर लाव दे थोडा मी लाव ना थोडस चला देवा चला दादा बोला परमाई बोला किती 500 रुपयाची कानड्या मल्हारी 500 रुपयाची कानाड्या मला ओके आमच्या अनंत महाराजांची फरमाईश पाठवा. माझ्या कानाड्या कानाड्या मल्हारी. माझ्या कानाड्या कानाड्या मल्हारी.
भेट देईन बोली केली ना कबुली दिली ना कबुली दिले ना मग तू तुझ्या जागेवर शिस्तीत जा तुला झाडाच्या अंगात चलायचे का तू देव आहेस ना माहिती आहे आम्हाला चला जागेवर देवानी देवाच्या रूपातच राहायला पाहिजे हा चला देवा आता जास्त वेळ लागू नका चला देवानी देवाच्या रूपातच राहायला पाहिजे त्या माणसाच्या काही गोष्टी टाकायच्या नाही देव किती असतो काय राहतो या आनंदाला विचारून घ्यायचा पूर्ण मोकळा व्हायचा जा जागेवर झाड येईल तुला भेटायला बिंदास मग त्याच्यावर कोंबडा घे नाही तर बोकडे घे चल अख्खा काय घ्यायचे त्या खा आता जा सोड चला सर्वांनी आपापल्या पायावर उभं राहायचं आहे आणि आपल्या आपल्या हाताने टाळ्या वाजवायच्या आहे. कापूर पेटवा एक जोडीनं मस्तपैकी कोणीही चप्पल घालणार नाही.